नमस्कार, मी सुवर्णा. आपण पाहताय दुपारच्या बातम्या. देशाच्या वीर योद्ध्यांना अखेरचा सलाम दिला जातोय. बिपिन रावत यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात बिपिन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ही अंत्ययात्रेची दृश्य आहेत. खूप मोठ्या संख्येने नागरिक या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. या वीर योद्ध्याला मानवंदना देण्याकरता अनेक जण हातात तिरंगा घेऊन या अंत्ययात्रेत सहभागी होत आहेत. दिल्लीतली ही दृश्य आहेत. बिपिन रावत यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आणि हजारो लाखो नागरिक तिरंगा घेऊन त्यांना शेवटची वंदना देण्याकरता, आदरांजली वाहण्याकरता रस्त्याच्या एका बाजूला या अंत्ययात्रेची वाट बघत उभी होती. आणि जशी ज्या रस्त्यावरून ही अंत्ययात्रा पुढे जाते तिथून नागरिक या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होत आहेत. थोडंसं धावतच अंत्ययात्रेत सहभागी व्हावं लागतं या सगळ्या नागरिकांना. पण या वीर योद्ध्यांना सलाम करण्याकरता, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करत या अंत्ययात्रेमध्ये हे सगळे सहभागी होत आहेत. दिल्लीतच बिपिन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. CDS जनरल बिपिन रावत यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तिन्ही दलांचे सुमारे 800 पेक्षा जास्त सैनिक या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. जवळपास 6.5 किलोमीटर प्रवास केल्यानंतर दिल्ली कॅन्टमधील ब्रार स्केवर या स्मशानभूमीमध्ये जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आणि हा अंतिम प्रवास म्हणजेच अंत्ययात्रा सुरू झालेली आहे. 6.5 किलोमीटर ही अंत्ययात्रा असेल आणि त्यानंतर लष्करी इतमामात बिपिन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. वेलिंग्टन इथं एका लष्करी प्रशिक्षण महाविद्यालयात बिपिन रावत त्यांच्या पत्नीसह लेक्चरसाठी म्हणून गेलेले होते. आणि तिथून परतताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. ते, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या सोबतच्या अनेकांचे प्राण गेले. अपघाती मृत्यू त्या सगळ्यांना आला. काल त्यांचं पार्थिव, बिपिन रावत यांचं पार्थिव नवी दिल्लीमध्ये आणण्यात आलं आणि त्यांना आदरांजली वाहण्याकरता ते दिल्लीमध्येच ठेवण्यात आलेलं होतं. आणि आज बिपिन रावत यांच्या शेवटच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. पुढच्या काही वेळामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा तिन्ही दलांचे सुमारे 800 पेक्षा जास्त सैनिक या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि सामान्य नागरिकही तिरंगा ध्वज हातात घेऊन बिपिन रावत यांना मानवंदना देत आहेत. आज अनेकांचा ऊर भरून आलाय, डोळ्यात अश्रू आहेत. भारत माता की जयच्या घोषणा सुरू आहेत. हा भारताचा वीरपुत्र, ज्याचा शेवटचा प्रवास वारंवार गेले 3-4 दिवस आपण ऐकतो आहोत की
त्यांचं बिपिन रावत यांचं डेडिकेशन हे वाखाणण्याजोगं होतं। परफेक्शन यासाठी ते ओळखले जायचे। त्यांच्या प्रत्येक कामात परफेक्शन असायचं, प्रत्येक मिशन त्यांचं परफेक्ट होईल यासाठीचा प्रयत्न असायचा। 6.5 किलोमीटरचा नवी दिल्लीतला पल्ला आहे आणि ही अंत्ययात्रा पुढच्या काही वेळामध्ये स्मशानभूमीपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर लष्करी इतमामात बिपिन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। देशातल्या प्रत्येक आईला या वीर योद्ध्यावर अभिमान असणार आहे। इतकं काम बिपिन रावत यांचं राहिलं आणि म्हणूनच देशातले पहिले तिन्ही दलांचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली। पण काळ आला होता आणि अपघाती मृत्यू बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा त्यामध्ये अपघाती मृत्यू झाला। अंत्यदर्शनासाठी पार्थिव कार नवी दिल्लीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं बिपिन रावत यांचं आणि आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। CDS जनरल बिपिन रावत यांच्या अंत्ययात्रेमध्ये तिन्ही दलांचे सुमारे 800 पेक्षा जास्त सैनिक सहभागी झालेले आहेत। दिल्लीतले सामान्य नागरिक शेवटचं दर्शन बिपिन रावत यांचं घेता यावं, त्यांना मानवंदना देता यावी, त्यांना आदरांजली वाहता यावी याकरता या अंत्ययात्रेमध्ये तिरंगा घेऊन सहभागी झालेले आहेत। जवळपास 6.5 किलोमीटर प्रवास झाल्यानंतर दिल्ली कॅन्टमधील ब्रार्स के या स्मशानभूमीत जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। वीर योद्धा, लढवय्या, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या बिपिन रावत यांनी आपल्या कार्यकाळामध्ये सांभाळल्या। अनेक मिशन्स त्यांनी यशस्वी करून दाखवले, त्यामध्ये कारगिलचाही प्रामुख्याने उल्लेख केला जातो। मार्च 1958चा डेहराडूनचा जन्म आहे बिपिन रावत यांचा। शिमल्यातील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं। इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये मग त्यांनी प्रवेश घेतला। अकादमीमध्ये स्वॉर्ड ऑफ ऑनर ने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। 16 डिसेंबर 1978 ते लष्करात दाखल झाले। लष्कराच्या गोरखा रायफल्सच्या 5व्या बटालियनमध्ये त्यांना संधी मिळाली। अर्थात प्रत्येक संधीचं बिपिन रावत यांनी सोनंच केलं। क्रॉप्स, GOCC, दक्षिण कमांड, IMA देहरादून या पदांवर त्यांनी काम केलं। लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट, लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी सांभाळली। विविध सेना पदकांनी त्यांना आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आलेलं आहे। 2019ला भारताचे 26वे लष्कर प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि मग चीफ ऑफ डिफेन्स CDS या पदावर त्यांची निवड झाली। या अंत्ययात्रेसंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास। CDS जनरल बिपिन रावत यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झालेली आहे। यामध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। हेच या पार्थिवाच्या हा जो ट्रक आहे, या ट्रकच्या मागे फुलांच्या हारामध्ये सजून आलं हे जनरल बिपिन रावत यांचं पार्थिव आहे आणि हे पार्थिव जय जवान जय किसान आणि बिपिन रावत अमर रहे अशा प्रकारच्या फलक घेऊन मोठ्या संख्येनं
दिल्लीतील सर्वसामान्य नागरिक देशभरातून लोक इथे सहभागी झालेले आहे का जोपर्यंत सूर्यचंद्र राहील तोपर्यंत बिपिन रावत तुमचं नाव राहील अशा प्रकारच्या घोषणा देत या अंतिम प्रवासाला सुरुवात झाली आहे जनरल बिपिन रावत यांच्या। आणि यामध्ये जर बघितलं आपण तर जनरल बिपिन रावत यांच्या प्रवासाच्या दरम्यान तीनही सैन्य दलाचे खास करून गोरखा रेजिमेंटचे देखील प्रवासी गोरखा रेजिमेंट सैनिक देखील सहभागी झालेले आहे। एक अंतिम प्रवास जो जाणार आहे हा बार स्क्वेअर क्रिमिनेशन सेंटर म्हणजे दिल्ली कांडमध्ये पोहोचणार आहे आणि मोठ्या संख्येनं तिन्ही दलाचे सैनिक देखील सहभागी झालेले आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ हरीशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।